मित्रांनो, आता आपण जे सेटअप पाहिला खव्याचा, हा प्रकल्प सेट झाल्यानंतर पुढे याच्यामध्ये जर कोणी होतकरू तरुण या धंद्यात शिरू इच्छित असतील किंवा आपल्याला स्वतःसाठी लागणारे मशीन असतील, जे काही इतर ठिकाणी चालणारे प्रकल्प ते सुद्धा याच सिस्टममध्ये यावेत अशा एका उद्देशानं आपण पाहू शकतो हे सेटअप केलेलं, की या सेटअपमध्ये असं आहे की जे काही मशीन आपण पाहिल्या त्या मशीन पूर्णपणे यांच्या माध्यमातून स्वतः या ठिकाणी मॉडिफाय केल्या जात आहेत आणि या मशीन जशी रिक्वायरमेंट असेल तशी पुढे खव्या उद्योगात येणारे असतील किंवा आता मी पुढेही तुम्हाला बरेच सर दाखवतो की त्याच्यामध्ये आणखीन एवढे इनोव्हेशन सुरू केलेले आहेत की ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. नेमकं तुम्ही खवा क्लस्टर चालू केलेलं आहे. आता हे खवा क्लस्टरचे वेगळे फॅब्रिकेशनच लाईन आहे. आता त्यातून यात येण्याचं एक मेन कारण काय म्हणजे आता मागील 5 वर्षापासून आपण खव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलं, भारतातले सगळे संशोधन केंद्रातून, आणि प्रॅक्टिकल सगळं काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर काय झालं की खूप लोक पाहायला यायला लागले आणि त्यांची एक मागणी व्हायला लागली की आम्हाला पण अशा प्रकारच्या मशिनरी पाहिजेत. तर मग काय करता येईल, मग आपण काय केलं त्यासाठी मग सगळ्या मशिनरी या ठिकाणी आपण आणल्या. ही CNC लेझर कटिंग मशीन आहे. ज्यावेळेस आपण रोल आल्यानंतर पाहिजे तेवढं त्याच्यात आपण कटिंग करून त्याच्यावरती जशा पद्धतीने पाहिजे पाहिल्यानंतर साहजिकच मागणी वाढली. लोकांची डिमांड येते की तुम्ही जसं करता तशी मशीन एखादी आम्हालाही पाहिजे. हा, ओके. म्हणजे त्या मशीनची निर्मिती तुम्ही आता मशीनची निर्मिती केली. इथं प्रेस मशीन आहे, रोलिंग मशीन आहे. या पद्धतीने आता 50-60 मशीनचं या ठिकाणी काम चालू आहे. पण आमच्या अनुभवातून एक असं आलं की जसं हे युद्धाची सुरुवात झाली आणि गॅसचा तुटवडा आला, मग लोकांची मागणी वेगवेगळ्या पद्धतीने वाढायला लागली. की हॉटेलवाल्यांची मागणी आली, मेसवाल्यांची मागणी आली की आम्हाला चपाती बनवायला मशीन पाहिजे, आम्हाला भाजी बनवायला मशीन पाहिजे. मग आम्ही चपात्याच्या मशीन बनवून दिल्या, 12-13 चपात्या बनवणारी मशीन तुम्ही चपाती बनवण्यासाठी मॉडिफाय केलं त्याला. आता या ठिकाणी एक मशीन आहे, तर ही मशीन जी आहे ते बिळीवाल्यांना द्यायची. त्या बिळीचं जे चिंचेचं पाणी आहे ते पाणी ह्याच्यात 500 लिटरचं करायचं. तर ही आहे. दुसरी गोष्ट, या मशीन मध्ये आपले गुळाचे जे लोक ही करतात, गुळ जागरी पावडर, तर गुळ पावडरसाठी या मशीन मध्ये काय करायचं, रोसा घेतल्यानंतर तो गरम करायचा, त्याच्यातली मळी काढायची आणि नंतर दुसऱ्या मशीन मध्ये त्याची पावडर आणि गुळ करायचा. तर ही एक मल्टीपर्पज मशीन आहे. विशेष काय झालं की ज्या ठिकाणी 100 रुपयाचा गॅस लागत होता त्या ठिकाणी 40 रुपयाचीच लाईट लागते. आणि आता इथं बघा, ही जी मशीन आहे हे छोटं मशीन आहे. एका हॉटेलवाल्याला पाहिजे होतं की त्यांना फरसाण बनवायचंय, तर ते म्हणले आम्हाला खुर्चीवर बसून कारागिराला काम करता आलं पाहिजे. मग एकदम छोटं मशीन केलं त्याला. हे पूर्ण स्टील आहे. खाली बेस हा MS चा वापरतो, कारण MS मुळे त्याची चव निर्माण होते. ज्या ठिकाणी खवा गरम भाजला जातो त्या ठिकाणी मात्र आपण काय केलेलं आहे, MS ची प्लेट वापरली. कारण जी पारंपरिक शरीराला लोहाची गरज लागत होती, बेस MS चा वापरला तर त्या खव्याला पारंपरिक खव्याची चव येते. कारण आपल्या शरीराला पण लोहाची गरज असते आणि त्याची जी भाजणी आहे ती चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे जी पारंपरिक टेस्ट येते, त्यामुळे त्या खव्याला मोठ्या प्रमाणात मागणी पण असते. साईडला तुम्हाला हायजीनच्या हिशोबाने क्लीन करण्यासाठी तुम्ही पूर्ण SS वापरता. पण या ज्या आहेत त्या आता तुम्ही चपाती म्हणताय, ही चपातीसाठी काय म्हणजे याचं काय, तर याच्यात काय केलेलं आहे, असा MS मधला एक 3 फुटाचा तवा तयार केला आणि त्याला याच्यात जी आपण इंडक्शनची कॉईल आहे ती कॉईल लावली. तर काय ठेवलं, रोटेटर आहे. तर हे खालीवरी होतं, असं टिल्टिंग होतं याच्यात. पूर्ण जे पडले हे ऑर्डरच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही सध्या सगळे ह्या मशीन सध्या ऑर्डरचे आहेत. जवळजवळ 100-110 ऑर्डर आपल्याकडे आता मिळालेले आहेत. तुमचा 1 महिना 15 दिवस, एक महिना 15-20 दिवस, 1 महिन्यामध्ये आपण देतो. जर नाविन्यपूर्ण काही असेल तर आपण त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तशी मशीन बनवून देतो. जसं इथली छोटे वर्कर म्हणतोय मला खाली बसून पाहिजे, त्याला गुळ करायची, गुळाची पावडर करायची. तुमच्याकडे आले की म्हणजे त्यांनी काही डिमांड तुम्ही नाही, आम्ही काय केलं, मग आपलं ते हॉटेल होतं, ते म्हणले आता आमचं हॉटेलच बंद करावं लागेल, 100 लोकांचा स्टाफ आहे, काय करायचं. मग आम्ही लगेच 2 दिवसामध्ये काय केलं, त्याला लगेच आमचे कारागीर बी तेवढेच इंटरेस्टेड आहेत, म्हणले आपण ह्याला तवा तयार करू. मग तवा केला, इथंच आम्ही चपात्या बनवल्या आणि हॉटेलला जवळजवळ 2 महिन्यापासून चालू आहे. येताना जो तो गुळ आणि पेढा, गुळ पेढा म्हणजे मिक्स केला, म्हणजे काय काय कन्सेप्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये काय होते, जर आपल्याला पारंपरिक गुळ पावडर जर विकायची असेल तर त्याला एक 35-40 रुपये भाव येतो. पण तो जर 10 किलो खवा आणि 5 किलो जर गुळ घेतला तर त्याची किंमत पण 400-500 रुपये किलो होते. आता आपण तिथं तर बरंच आहे, ते लोकांनी पाहतील बी. आता हे जे सेटअप करतात म्हणजे ते
झाल्यानंतर जे हे तुम्ही दिलं तर याची पूर्ण तुम्ही सर्व्हिस आहे पुन्हा की म्हणजे हा, आम्ही वर्षभर सर्व्हिस देतो. त्यांना सांगतो जर तुमचं खराब झालं त्याला जबाबदार आम्ही. अच्छा. नाही, वर्षभर सर्व्हिस खराब त्याचा. नाही. हा, समजा काही त्याला पुढे जर वर्षभर modification सर्व्हिस आली, आहे आणि त्याला 0 मेंटेनन्स पर्यंत आम्ही आमचं काम केलेलं आहे त्याला. कारण का खाली जी कॉईल आहे ती कॉईल स्वतः गरम होत नाही, फक्त प्लेट गरम करते. त्याच्यामुळं स्वतः गरम नसल्यामुळं आणि ते मेंटेनन्सही येत नाही एवढा. मला तुम्ही तिथे सांगितलं ते टेम्परेचर काय ऍडजस्टेबल तुम्ही म्हणलात ना की हा, काय त्याला थोडं- जेवढं पाहिजे. आता या इथं मशीन आहे, या मशीन मध्ये काय केलेले आहे, ही फक्त मोटर चालू बंद जर असेल फिरवायची तर ही पण चालू. त्याला पॉवर आहे इथं. ह्या पॉवर जेवढी पाहिजे तेवढी त्याला 1 2 3 4 एक अशिक्षित जरी माणूस असेल, अच्छा, कामगार म्हणजे असेल, जेवढं टेम्परेचर द्यायचं तेवढंच तेवढंच टेम्परेचर द्यायचं. अच्छा. त्याला किती गरज आहे आणि इथं या ठिकाणी त्याच्यात आकडे दिसतात किती वॅट ओके, चालते. म्हणजे ते एकदम जो आपण त्यांनी- भडका चालू बा- ठेवतो ती गरज नाही आहे. म्हणजे त्याला कुठलाही ट्रेनिंगची गरज नाही. एकदम नवीन जरी माणूस असेल, महिला असेल, कुणी असेल तरी ती या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मशीन चालू मला शकतात. वाटतं हे स्लोगन जे आहे ना, वृक्षतोड थांबवा, पर्यावरण वाचवा आणि प्रगती करा. हे आजच्या काळात म्हणजे याला पर्यायच नाही आहे. ते शासनापर्यंत पोहोचवलं. मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री यांना भेटलो की खवा निर्मितीमध्ये 60 ते 70 टन खवा आमच्या भागात तयार होतो इथं. त्याला 10 लाख झाडं वर्षात तोडली जात आहेत. महाराष्ट्रामध्ये फक्त खव्यासाठी 1 कोटी झाडं तोडली जात आहेत. 1 कोटी झाडं जागवायला 10 कोटी लावावं लागतात. मग एवढा खर्च करण्यापेक्षा आम्ही शासनाला सांगितलं की आम्हाला तुम्ही काय करा, हे खवा निर्मितीसाठी ॲग्री मध्ये टेरिफ द्या. कारण दूध उत्पादक शेतकरी, खवा उत्पादक शेतकरी आहे. मग जर आमचे सगळे शेतकरी असतील तर आम्हाला इंडस्ट्रीमध्ये टेरिफ नको. मग शासनाने त्याला 1 एप्रिल पासून 2025 पासून ॲग्री मध्ये टेरिफ दिला आणि त्यावेळेस पासून लोकांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे इथं व्हिडिओ शूट करण्याचं एकच तात्पर्य होतं की खवा क्लस्टर बनलाय, पण तो फक्त मर्यादित नाही की माझा बिझनेस आहे आणि माझा बिझनेस चालू आहे, मी खवा कुठेतरी प्रोव्हाइड करतोय. माझ्यासोबत माझ्या भागातील 10 खवा उत्पादक असतील किंवा इतर राज्यातील, इतर जिल्ह्यातील खवा उत्पादक असतील, ज्यांच्या माध्यमातून वृक्षतोड होते किंवा जे गॅसवरती, डिझेलवरती डिपेंड आहेत किंवा जे इलेक्ट्रिसिटीवरती डिपेंड आहेत, त्या लोकांना सुद्धा काही ना काही इनोव्हेशनच्या माध्यमातून मशिनरीज देणं, मशिनरीचं मेंटेनन्स देणं किंवा त्यांना याच्यासाठी प्रोत्साहित करणं. आता मशिनरीसाठी तुम्ही तिथं बोलले PMFME वगैरे वगैरे, तर तुम्ही त्याच्यासाठी पण काही गायडन्स वगैरे? तर आम्ही काय करतो, शासनाच्या खूप योजना चांगल्या आहेत. PMFME केंद्र शासनाची योजना आहे, त्याला 35% सबसिडी मिळते. दुसरी CMEGP आहे, PMGP 50 लाखापर्यंत प्रोजेक्ट करा, 1 कोटीपर्यंत करा, त्याला 25 ते 35% सबसिडी. ह्याच्यामध्ये स्मार्ट आहे, पोखरा आहे, त्याला 60% पर्यंत सबसिडी मिळतात. आम्ही काय सांगतो, त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे कुठल्या योजनेत बसन हे आम्ही सगळं गायडन्स देतो आणि कोणाला भेटायचं ते पण सांगतो. आता RBIने पण काय केलं, परवा धाराशिवला मिटिंग झाली, आम्हाला बोलवलं होतं त्या मिटिंगला. तर आता इथून पुढे, पूर्वी 10 लाखापर्यंत कुठलंही कानकत घेतलं जात नव्हतं, आता त्याची लिमिट त्यांनी 20 लाख केली. म्हणजे 20 लाखापर्यंत नवीन उद्योजकाला कुठलंही कानकत न देता शासकीय ज्या बँका आहेत त्या कर्ज वाटप करतात. इझी केलं आणि ह्याला टेरिफ पण ॲग्री मध्ये केला. महत्वाचा बदल झाला. आणि विशेष म्हणजे समजा एखाद्याला 4 मशीन पाहिजेत तर त्याला 100चा ट्रान्सफॉर्मर आहे, तर त्यासाठी शासनाची NSC म्हणून 2023ला एक योजना आलेली आहे. त्या योजनेमधून त्याला पोल, ट्रान्सफॉर्मर हा सगळा खर्च महावितरणतर्फे केला जातो. त्यामुळे लोकांची ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मला मी सांगतो तुम्हाला, आपण तिथून ज्यावेळेस येतोय त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे खव्याच्या मशीन मध्ये म्हणून आलो, पण इथं आल्यानंतर मला समजलं की तुम्ही चपाती बनवायची, भेळीचं काय मटेरियल बनवायचे, गुळाची पावडर बनवायचे, फरसाण बनवायचं. इव्हन या मशीन तुम्हाला मल्टी पर्पज तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला याच्या रिलेटेड जर काही क्वेरी असतील किंवा तुम्हाला जर मशीनची डिमांड वगैरे असेल तर तुम्ही वेबसाईट आहे पाहू शकता, www.khawaclusterboom.com, जे तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. या दोन्ही नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. हे दोन्ही नंबर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आभार आपण जोगदान साहेबाचे मानूयात, कारण एवढा वेळ देणं, नवीन उद्योजकांना संधी निर्माण करून देणं, त्यांना पाठबळ देणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पुरवण्याचा प्रयत्न करणं हे यांच्या माध्यमातून केलं जात आहे. सर्वात पहिलं तर ते निसर्गासाठी एवढं मोठं काम करतायत, आपल्या भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी काम करतायत. त्याच्यामुळे मी माझ्या वतीनं आणि चॅनलच्या वतीनं तुमचे आभार मानतो आणि वेळ दिल्याबद्दलही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.